पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. ही चर्चा पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे, जी टपाल विभागाच्या विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटल प्रमोशनल एक्झाम्सच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हो, आणि पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स LDC परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. हे आपण सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवं. अगदी बरोबर. कल्पना करा, एक अशी महाकाय नदी जिच्या पात्रात चक्क शेकडो गावांना सामावून घेईल इतकं मोठं बेट तयार झालंय. आणि हे बेट कोणत्याही समुद्रात नसून चक्क जमिनीच्या मधोमध आहे. हो ना. किंवा अशा एका नदीचा विचार करा जी शेकडो किलोमीटरचा प्रवास करते, पण समुद्राला मिळण्याऐवजी वाळवंटातच कुठंतरी गायब होऊन जाते. भूगोल म्हणजे फक्त नकाशावरील काही स्थिर रेषा आणि रंग नसून ती एक अत्यंत जिवंत आणि सतत बदलणारी महाकाय यंत्रणा आहे. नक्कीच. आणि या चर्चेचा मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या प्रचंड भौगोलिक माहितीचे केवळ पाठांतर न करता त्यामागील का आणि कसे समजून घेणे. निसर्गाची ही यंत्रणा कशी काम करते हे एकदा समजलं की परीक्षार्थ्यांना कोणतंही तथ्य लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. एकदम खरंय. तर आजची आपली चर्चा भारताचा भूगोल, भारतातील प्रमुख द्वीपसमूह, जलविभाजन, नदी प्रणाली आणि देशातील प्रमुख धबधबे यावर आधारित असेल. आपण या विशाल देशाच्या मुख्य भूमीकडे वळण्यापूर्वी भारताच्या सागरी सीमांवरील द्वीपसमूहांपासून म्हणजेच आर्किपॅलागोस पासून सुरुवात करूया. हो, ती एक चांगली सुरुवात ठरेल. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्सनुसार अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये मिळून एकूण 247 बेटे आहेत. त्यापैकी 204 बेटे बंगालच्या उपसागरात आहेत आणि उरलेली 43 अरबी समुद्रात आहेत. पण इथे एक मोठा भौगोलिक फरक आहे बरं का. अच्छा, कोणता फरक? अरबी समुद्रातील बहुतांश बेटे जसं की लक्षद्वीप, अमीन दिवी आणि मिनिकॉय ही प्रवाळ भित्तिका म्हणजेच कोरल रीफ्स पासून बनलेली आहेत आणि त्यांची लांबी रुंदी साधारण 1 किलोमीटरपेक्षा जास्त नसते. कोरल रीफ्स हे नेमकं कसं घडतं? हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच आहे. म्हणजे बघा, बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबारची बेटे ही प्रामुख्याने पाण्याखाली बुडालेल्या पर्वतरांगांची शिखरं आहेत. पण अरबी समुद्रातील बेटे ही सजीव प्राण्यांनी तयार केली आहेत. सजीव प्राण्यांनी? हो, प्रवाळ किंवा कोरल हे समुद्रातील अतिशय सूक्ष्म जीव असतात. ते समुद्राच्या पाण्यातून कॅल्शियम कार्बोनेट शोषून घेतात आणि स्वतःभोवती एक कठीण कवच तयार करतात. जेव्हा हे जीव मरतात तेव्हा त्यांचे सांगाडे एकावर एक साचत जातात आणि त्यावर नवीन कोरल जीव वाढतात. अरे वा! म्हणजे एका अर्थाने विचार केला तर हे समुद्राच्या तळाशी हजारो वर्ष चालणाऱ्या एखाद्या नैसर्गिक 3D प्रिंटरसारखंच आहे, जे हळूहळू एका संपूर्ण बेटाची निर्मिती करतं. हो, अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच या अरबी समुद्रातील बेटांची लांबी रुंदी जास्त नसते, कारण ती एका विशिष्ट नैसर्गिक प्रक्रियेतून मर्यादित आकारातच वाढतात. हे कोरल जीव एका ठराविक खोलीवर आणि तापमानातच जगू शकतात. हे समजल्यानंतर ती बेटे किती नाजूक आणि महत्त्वाची आहेत याची जाणीव होते. आकाराबद्दल बोलायचं झाल्यास मिनिकॉय हा लक्षद्वीपचा सर्वात मोठा द्वीप आहे. बरोबर. आणि निकोबार समूहात मोठा निकोबार आणि अंदमान समूहात मोठा अंदमान हे सर्वात मोठे आहेत. आणि कार निकोबारच्या दक्षिणेकडे पाहिल्यास आपल्याला तिलांचॉंग, चुनुमता, तेरेसा, कमोर्टा, कुचाल, नान करोडी आणि ट्रिंकेंट यांसारखी महत्वाची बेटे दिसतात. अगदी बरोबर. पण मला एक प्रश्न पडलाय, या बेटांना स्वतःची अशी काही उंची आहे का? नक्कीच आहे. अंदमान आणि निकोबार ही पर्वतांची शिखरे असल्यामुळे तिथे चांगली उंची पाहायला मिळते. अंदमानची सर्वोच्च चोटी सॅडल पीक आहे, जिची उंची 738 मीटर आहे. 738 मीटर? आणि निकोबारची? या व्यतिरिक्त पृथ्वीच्या भूगर्भीय हालचालींचा पुरावा देणारी 2 प्रसिद्ध ज्वालामुखी बेटे भारतात आहेत. बॅरन आणि नारकोंडम. हो, यातील बॅरन हा सक्रिय ज्वालामुखी आहे, जो आजही धगधगतो. तर नारकोंडम हा सुप्त ज्वालामुखी आहे. तसेच पंबन बेट हे मन्नारच्या आखातात स्थित आहे. समुद्रात ज्वालामुखी असणं तर्कसंगत वाटतं, पण सुरुवातीला आपण ज्या एका महाकाय बेटाचा उल्लेख केला होता ते म्हणजे आसाममधील माजुली बेट. हो, ते जगातील सर्वात मोठं नदी बेट आहे. खरंच, हे समुद्रात नसून चक्क ब्रह्मपुत्रा आणि लोहित नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे.
समुद्राच्या लाटा आणि प्रवाळ समजण्यासारखं आहे, पण एका नदीने इतकं मोठं बेट कसं तयार केलं? याचं उत्तर ब्रह्मपुत्रा नदीच्या अफाट ताकदीत दडलेलं आहे. हिमालयातून खाली येताना ही नदी आपल्यासोबत प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आणते. आसामच्या खोऱ्यात आल्यावर जमिनीचा उतार अचानक कमी होतो. अच्छा, म्हणजे पाण्याचा वेग मंदावतो? अगदी बरोबर. त्यामुळे ती स्वतःसोबत आणलेला हजारो टन गाळ तिथेच टाकू लागते. या गाळाचे ढिगारे इतके मोठे होतात की नदीला स्वतःचाच मार्ग बदलावा लागतो आणि ती अनेक उपप्रवाहांमध्ये विभागली जाते. या प्रवाहांच्या मधोमध जो महाकाय गाळाचा प्रदेश तयार झाला तेच हे माजुली डेट. निसर्गाची ही ताकद खरोखर थक्क करणारी आहे. आता या बेटांच्या जगातून आपण जलविभाजनाच्या म्हणजेच चॅनल्स आणि सामुद्रधुनीच्या भूगोलाकडे वळूया. हो, हे परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. अनेकदा आपण 8 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल अशी नावे वाचतो. या आकड्यांचा नक्की अर्थ काय? हे आकडे म्हणजे पृथ्वीवरील अक्षांश आहेत. विषुववृत्त 0 अंशावर असतं. तिथून जसजसं आपण उत्तरेकडे जातो तसतसे अक्षांश वाढत जातात. जेव्हा आपण 8 डिग्री चॅनल म्हणतो तेव्हा आपण विषुववृत्ताच्या उत्तरेकडील 8 अंश अक्षांश रेषेबद्दल बोलत असतो. समजलं. ही रेषा मालदीव आणि मिनिकॉय या 2 बेटांच्या मधून जाते, म्हणून त्या पाण्याला 8 डिग्री चॅनल म्हणतात. त्याचप्रमाणे 9 डिग्री चॅनल लक्षद्वीप आणि मिनिकॉयच्या मधून जातं. हे खूपच सोपं लॉजिक आहे. मग यावरून मला चर्चेदरम्यान एक छोटी क्विज विचाराविषयी वाटते. पाहूया हे किती लक्षात राहिलंय. विचारा की. जर 8 आणि 9 अंश अक्षांश अरबी समुद्रातील बेटांना विभागतात, तर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा 10 डिग्री चॅनल नक्की कोणत्या 2 बेटांना वेगळे करतो? याचं उत्तर आहे 10 डिग्री चॅनल हा बंगालच्या उपसागरात आहे आणि तो छोटा अंदमान आणि कार निकोबार या 2 प्रमुख बेटांना एकमेकांपासून वेगळे करतो. एकदम बरोबर. आणि हे अंतर साधारण 155 किलोमीटर रुंद आहे. हा एक अत्यंत महत्वाचा सागरी व्यापारी मार्ग देखील आहे. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सामुद्रधुनी आहेत, जसं की ग्रँड चॅनल, जो इंडोनेशिया आणि कार निकोबार दरम्यान आहे. पाक स्ट्रेट किंवा पाक सामुद्रधुनी तामिळनाडू आणि श्रीलंका दरम्यान आहे. डंकन पास दक्षिण अंदमान आणि छोटा अंदमानला जोडतो. तसेच कोको स्ट्रेट म्यानमार आणि उत्तर अंदमान दरम्यान आहे. आणि मन्नारचे आखात तामिळनाडू व श्रीलंका दरम्यान आहे. हो, आणि या सीमा केवळ नकाशावरील रेषा नसून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील सागरी मार्ग आहेत. अगदी. आता या जलमार्गांवरून देशाच्या मुख्य भूमीवरील अपवाह तंत्राकडे म्हणजेच नद्यांच्या ड्रेनेज सिस्टमकडे वळूया. या नद्यांनी खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती घडवली आहे. होय, भारताच्या नद्यांचे 4 प्रमुख वर्गात विभाजन केले जाते. हिमालयीन नद्या, द्वीपकल्पीय नद्या, किनारी नद्या आणि अंतर्देशीय बेसिनच्या नद्या. यात सर्वात भव्य प्रणाली आहे ती हिमालयीन नद्यांची. आणि त्याची सुरुवात होते सिंधू नदीपासून, ज्याला आपण इंडस रिव्हर म्हणतो. बरोबर. सिंधू नदीचा उगम तिबेटमधील मानसरोवर तलावाजवळ 5800 मीटर उंचीवर होतो. ती भारतात जम्मू काश्मीरमधून प्रवेश करते. तिची एकूण लांबी 2880 किलोमीटर आहे. आणि भारतात ती साधारण 1114 किलोमीटर वाहते. हो, चिनाब ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे, पण सिंधू नदीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एक पूर्ववर्ती नदी आहे. पूर्ववर्ती नदी म्हणजे हिमालय निर्माण होण्याच्या आधीपासून ही नदी तिथे अस्तित्वात होती. अगदी तंतोतंत. हिमालय पर्वताची निर्मिती पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या धडकेमुळे झाली आणि हा पर्वत हळूहळू वर सरकत गेला. पण सिंधू नदीचा प्रवाह इतका शक्तिशाली होता की जसजसा पर्वत वर उचलला गेला तसतशी या नदीने खडकांची कापणी चालूच ठेवली. अरे वा, म्हणजे लाकूड कापणाऱ्या करवतीसारखं हे काम होतं. हो, अगदी तसंच. लाकूड वरून खाली दाबा आणि करवत ते कापत जाईल. याच प्रक्रियेमुळे नंगा पर्वताजवळ बुंजी नावाच्या ठिकाणी सिंधू नदी हिमालयात चक्क 5881 मीटर खोल अशी महाकाय खडगी किंवा गॉर्स तयार करते. 5 किलोमीटरपेक्षा जास्त खोल दरी. बापरे, पाण्याचा सततचा प्रवाह कठीण खडकाला कसा कापू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. आणि पाणी हे केवळ खडकच कापत नाही, तर ते देशांच्या सीमा आणि राजकारणही ठरवतं. याच सिंधू नदीशी निगडीत 1960चा सिंधू पाणी वाटप करार आहे. पोस्टर ज्ञान क्लासेसच्या नोट्सनुसार या करारानुसार भारत सुमारे 20% पाण्याचा दावेदार आहे. हो, यात पश्चिमेकडील नद्यांवर म्हणजेच चिनाब, झेलम आणि सिंधूवर भारताचे मर्यादित अधिकार आहेत, तर पूर्वेकडील नद्यांवर
जसे की सतलज, ब्यास आणि रावी यांवर भारताचे संपूर्ण अधिकार आहे. हे 20% पाणी नक्की कसं काम करतं? म्हणजे हा वाटा पुरेसा आहे का? हा 20% वाटा आकड्यांमध्ये लहान वाटत असला तरी प्रत्यक्षात तो पाण्याचा एक प्रचंड मोठा साठा आहे. पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार असल्यामुळेच पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये हरित क्रांती यशस्वी होऊ शकली. अच्छा, म्हणजे शेतीसाठी याचा मोठा फायदा झाला. हो, सतलज नदी जिचा उगम तिबेटमधील राकस्तालमधून होतो आणि जी शिपकिला खिंडीतून भारतात प्रवेश करते, ती या सिंचन प्रणालीचा कणा आहे. आणि या सतलज नदीवरील प्रकल्पांची नावे लक्षात ठेवण्यासाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये एक जबरदस्त जीके ट्रिक दिली आहे. हो, अभ्यास करणाऱ्यांसाठी या ट्रिक्स खूप फायदेशीर ठरतात. ती ट्रिक अशी आहे, सर इंदिरा कल नत पहनकर भाग गई. या एका वाक्यात 5 मोठे प्रकल्प लपले आहेत. हो, सर म्हणजे सरहिंद प्रकल्प, इंदिरा म्हणजे इंदिरा दांधी कालवा प्रकल्प, कल म्हणजे कोल प्रकल्प, नथ म्हणजे नाथपा झाकरी प्रकल्प आणि भाग म्हणजे भाकडा नांगल प्रकल्प. अशा ट्रिक्समुळे मेंदूला क्लिष्ट माहिती साठवून ठेवण्यासाठी एक अत्यंत सोपा मार्ग मिळतो. अगदी बरोबर. आता उत्तरेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्या म्हणजेच गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांचा प्रवास पाहूया. गंगेचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. हो, गंगा नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर आहे, पण ती उगम पावते तेव्हा तिला गंगा म्हटलं जात नाहीये बरं का. हो, ती गंगोत्री जवळच्या गोमुख हिमानीतून भागीरथी या नावाने उगम पावते. मग ती गंगा कधी बनते? जेव्हा भागीरथी आणि अलकनंदा या 2 मोठ्या नद्यांचा उत्तराखंडमधील देवप्रयाग येथे संगम होतो तेव्हा त्या एकत्रित महाप्रवाहाला गंगा म्हटलं जातं. अलकनंदा नदीचा मूळ उगम सतोपंथ इमानीतून होतो. आणि हिमालयातील हे प्रयाग किंवा संगम खूप महत्त्वाचे आहेत, कारण तिथे वेगवेगळ्या नद्या एकत्र येऊन प्रवाहाची ताकद वाढवतात. होय, रुद्रप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम होतो. विष्णुप्रयाग येथे अलकनंदा आणि धौलीगंगा एकत्र येतात. तर कर्णप्रयाग येथे अलकनंदा आणि पिंडार नदीचा संगम होतो. त्यानंतर ही गंगा नदी पहिल्यांदा मैदानी प्रदेशात प्रवेश करते. अगदी बरोबर. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये गंगेच्या उपनद्यांची विभागणी डावीकडून आणि उजवीकडून मिळणाऱ्या नद्या अशी अत्यंत सुबकपणे केली आहे. डावीकडून येणाऱ्या नद्यांमध्ये यमुना, सोन आणि पुनपुन यांचा समावेश आहे. आणि उजवीकडून रामगंगा, गोमती, घागरा, राप्ती, गंडक, कोसी आणि महानंदा या नद्या गंगेला मिळतात. ही एवढी मोठी यादी लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा एकदा एक छान ट्रिक दिलेली आहे. यशोदा को राम शा कंगन चाहिए. अरे वा, ही भारी ट्रिक आहे. य म्हणजे यमुना, सो म्हणजे सोन, दा म्हणजे दामोदर, को म्हणजे कोसी, राम म्हणजे रामगंगा, मा म्हणजे महानंदा, शा म्हणजे शारदा किंवा काली, क म्हणजे कर्णाली आणि गण म्हणजे गंडक. अगदी सोपं. यातील प्रत्येक नदीचा स्वतःचा एक वेगळा भौगोलिक स्वभाव आहे. आणि बंगालच्या उपसागरात मिळण्यापूर्वी या सर्व नद्यांच्या पाण्याने आणि गाळाने जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजेच सुंदरबन डेल्टा तयार होतो. आणि बांगलादेशात प्रवेश केल्यावर गंगेला पद्मा या नावाने ओळखलं जातं. बरोबर. या सर्व उपनद्यांमध्ये एक नदी अशी आहे जिचा अभ्यास करणं खूपच रंजक आणि तितकंच गंभीर आहे. इथे आपली दुसरी क्विज येते. ती म्हणजे कोसी नदी, जिची लांबी 730 किलोमीटर आहे आणि तिचा उगम कांचनजंगा पर्वतातून होतो. प्रश्न असा आहे की कोसी नदीला बिहारचा शोक का म्हटलं जातं? याचं उत्तर त्या नदीच्या भौगोलिक रचनेत आहे. कोसी नदी हिमालयाच्या अतिशय उंचावरून आणि तीव्र उतारावरून खाली येते. येताना ती प्रचंड वेगाने दगड, माती आणि गाळ सोबत आणते. पण जेव्हा ती बिहारच्या सपाट मैदानी प्रदेशात येते तेव्हा पाण्याचा वेग अचानक कमी होतो. म्हणजे ती सगळा गाळ तिथेच साठवते. हो, आणि स्वतःचाच मार्ग अडवून बसते. मार्ग अडवल्या गेल्यामुळे नदीचे पाणी अचानक दिशा बदलतं आणि नवीन मार्ग शोधतं. या अनपेक्षित मार्ग बदलण्यामुळे आणि अचानक येणाऱ्या महापुरांमुळे बिहारमधील शेती आणि वस्त्यांचं अतोनात नुकसान होतं. म्हणूनच तिला दुःखाचे कारण म्हणजेच बिहारचा शोक मानलं जातं. निसर्गाचे हे रौद्र रूप आहे. गंगेचं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी 17 फेब्रुवारी 2009ला राष्ट्रीय गंगा नदी बेसिन प्राधिकरण म्हणजेच NGBRB स्थापन करण्यात आलं. हो, आणि यात गंगेच्या खोऱ्यातील 5 प्रमुख राज्यांचा समावेश आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार,
झारखंड आणि पश्चिम बंगाल. गंगेच्या जोडीलाच ईशान्य भारतात दुसरी भव्य नदी आहे ब्रह्मपुत्रा. तिची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे, ज्यापैकी केवळ 916 किलोमीटर ती भारतातून वाहते. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील चेमयुंगडुंग हिमानीतून सुमारे 5150 मीटर उंचीवर होतो. या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे ती ज्या प्रदेशातून वाहते तिथल्या भाषेनुसार तिचं नाव बदलतं. हो, तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात, ज्याचा अर्थ शुद्ध करणारी असा होतो. पुढे ती हिमालयाला वळसा घालून नामच्या बर्वा पर्वताजवळून अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते, जिथे तिला दिहांग म्हणतात. आणि जेव्हा ती बांगलादेशात प्रवेश करते तेव्हा तिला जमुना म्हणतात. दिबांग आणि लोहित त्या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या मुख्य प्रवाहाला पुढे पद्मा आणि नंतर मेघना म्हटलं जातं. बरोबर. हिमालयातून उगम पावणाऱ्या आणि वर्षभर बर्फाच्या पाण्याने वाहणाऱ्या नद्यांनंतर आता आपण दक्षिण भारताच्या द्वीपकल्पीय नद्यांकडे वळूया, ज्याला आपण पेनिन्सुलर रिव्हर्स म्हणतो. हो, या नद्या प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. दक्षिण भारताची सर्वात मोठी नदी म्हणजे गोदावरी. तिची लांबी 1465 किलोमीटर आहे. गोदावरीचा उगम महाराष्ट्रातील नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो. आकार आणि विस्तारामुळे तिला वृद्ध गंगा किंवा दक्षिणेची गंगा असेही म्हणतात. आणि जर आपण या द्वीपकल्पीय नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम पाहिला तर तो असा आहे: गोदावरी, कृष्णा, नर्मदा, महानदी, कावेरी आणि मग ताप्ती. यातील कावेरी नदीच्या पाण्याचं वाटप हा तामिळनाडू, कर्नाटक आणि पुदुच्चेरी यांच्यात अनेक दशकांपासून चालत आलेला एक मोठा भौगोलिक आणि राजकीय मुद्दा आहे. हो, पण या सर्व नद्यांमध्ये नर्मदा आणि ताप्ती या नद्यांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. द्वीपकल्पाचा उतार पूर्वेकडे असल्यामुळे बहुतांश नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. पण नर्मदा आणि ताप्ती या नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळतात. असं का? म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेने नद्या कशा वाहू शकतात? कारण त्या खचदरीमधून वाहतात, ज्याला रिफ्ट व्हॅली म्हणतात. खचदरी म्हणजे जमिनीच्या दोन समांतर भेगांमधील खचलेला भाग. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या मधील या खोलगट भागातून नर्मदा वाहते. त्यामुळे तिला आजूबाजूच्या जमिनीच्या उताराचा फरक पडत नाही. आता समजलं. आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गंगेसारख्या नद्या समुद्राला मिळताना मोठा डेल्टा बनवतात. पण नर्मदा आणि ताप्ती या नद्या डेल्टा न बनवता खाडी म्हणजेच एस्च्युरी बनवतात. म्हणजे डेल्टा आणि एस्च्युरीमध्ये नक्की काय फरक आहे? परीक्षार्थींसाठी हे क्लिअर करणं गरजेचं आहे. नक्कीच. गंगेसारख्या नद्या समुद्राजवळ पोहोचल्यावर अत्यंत संथ होतात. त्यांचा गाळ तिथेच साचतो आणि पाणी अनेक फाट्यांमध्ये विभागून हाताच्या बोटांसारखा डेल्टा तयार होतो. पण नर्मदा आणि ताप्ती खचदरीतून अतिशय वेगाने थेट समुद्रात कोसळतात. अच्छा, म्हणजे तिथे गाळ साचायला जागाच नसते. हो, पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ते थेट समुद्रात घुसतं आणि समुद्राचे खारे पाणी नदीच्या मुखात शिरतं. या खोलगट आणि वेगाने पाणी मिसळणाऱ्या मुखाला एस्च्युरी किंवा खाडी म्हणतात. हे खूप छान समजलं. आता आपण अंतर्देशीय नद्यांकडे म्हणजेच इनलँड रिव्हर्सकडे पाहूया, ज्यांचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. हो, या अशा नद्या आहेत ज्या समुद्राला न मिळता जमिनीवरच कोरड्या पडतात. हरियाणामधील घग्गर नदी हे याचं एक उदाहरण आहे. पण मला सर्वात आश्चर्यचकित करणारी नदी म्हणजे लुनी. लुनी नदीचा उगम अरवली पर्वतातून होतो, पण ते समुद्राला न मिळता थेट गुजरातच्या कच्छच्या रणात जमिनीतच गायब होते. हे कसं घडतं? लुनी नदी राजस्थानच्या कोरड्या वाळवंटातून प्रवास करते. प्रवासादरम्यान बाष्पीभवनामुळे तिचं पाणी प्रचंड वेगाने कमी होतं आणि जेव्हा ती गुजरातच्या कच्छच्या रणात पोहोचते तेव्हा तिथली भौगोलिक परिस्थिती एकदम वेगळी असते. कच्छचं रण हा एक महाकाय मिठाचा दलदलीचा प्रदेश आहे, बरोबर? हो, सॉल्ट मार्श. तिथली वाळू आणि मीठ अत्यंत कोरडं असतं आणि ते स्पंजसारखं काम करतं. त्यामुळे नदीत उरलेलं थोडेफार पाणी हा दलदलीचा प्रदेश पूर्णपणे शोषून घेतो आणि नदी तिथेच लुप्त होते. भूगोलाची हीच तर खरी जादू आहे. या व्यतिरिक्त किनारी नद्यांचेही 2 प्रकार आहेत. पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, जसं की शतरंजी, भद्रा, वैतरणी, शरावती आणि पेरियार. आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, जसं की वंशधारा, पेन्नार, सुवर्णरेखा आणि ब्राह्मणी. अगदी बरोबर. नद्यांचा हा प्रवास जमिनीची झीज करून अनेक नैसर्गिक रचना तयार करतो आणि त्यातील सर्वात सुंदर रचना म्हणजे धबधबे. हो, आणि हा आपल्या या सखोल चर्चेचा शेवटचा टप्पा आहे. देशातील प्रमुख धबधबे.
नद्या जेव्हा उंच कड्यांवरून कोसळतात तेव्हा हे विहंगम धबधबे तयार होतात. कुंचिकल हा देशातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. होय. या व्यतिरिक्त जोग किंवा गरसोप्पा, ज्याला महात्मा गांधी धबधबा असेही म्हणतात, तो कर्नाटकमध्ये शरावती नदीवर आहे आणि त्याची उंची 255 मीटर आहे. शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर असून त्याची उंची 90 मीटर आहे. धबधबे तयार होण्याची प्रक्रिया देखील भौगोलिक असते ना? हो, नदीच्या प्रवाहात जेव्हा कठीण खडकाच्या पुढे अचानक मऊ खडक येतो तेव्हा पाण्याचा प्रवाह मऊ खडकाची वेगाने झीज करतो. तिथे एक उभी दरी किंवा कडा तयार होतो आणि पाणी थेट खाली कोसळू लागतं. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्समध्ये नर्मदा नदीवरील काही अप्रतिम धबधब्यांचा उल्लेख आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये भेडाघाटजवळ कपिलधारा आणि धुआंधार धबधबे तयार होतात, ज्यांची उंची सुमारे 50 मीटर आहे. आणि ह्या धुआंधार धबधब्याला ते नाव मिळण्याचं कारण खूप रंजक आहे. जेव्हा पाण्याचा प्रचंड प्रवाह पांढऱ्या संगमरवरी खडकांवर कोसळतो तेव्हा पाण्याचे तुषार हवेत इतके पसरतात की तिथे धुराचे ढग तयार झाल्यासारखं वाटतं. अरे वा! तसेच नोट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे येना धबधबा महाबळेश्वरच्या समीप नर्मदा नदीशी जोडला गेला आहे, ज्याची उंची 183 मीटर आहे. चंबळ नदीवर चुलिया, जो 18 मीटर आहे, पुनासा 12 मीटर आणि मंधार 12 मीटर हे धबधबे आहेत. याशिवाय गोकक धबधबा 55 मीटर उंचीचा असून तो कृष्णा नदीच्या एका उपनदीवर आहे. तामिळनाडूच्या नीलगिरी क्षेत्रात पायकारा धबधबा आहे. छत्तीसगडमध्ये इंद्रावती नदीवर चित्रकूट धबधबा आहे, ज्याला भारताचा नायगारा म्हटलं जातं. हो. टोन्स नदीवर बिहार धबधबा, जो 100 मीटर आहे. स्वर्णरेखा नदीवर हुंड्रू धबधबा 98 मीटर आणि कर्नाटकमध्ये वराही नदीचा धबधबा आहे. या सगळ्या सखोल चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की भूगोलातील हे आकडे केवळ नद्यांची लांबी आणि पर्वतांची उंची दर्शवत नाहीत. नाही, अजिबात नाही. या नद्यांनी, बेटांनी आणि भौगोलिक सीमांनी हजारो वर्षांपासून भारताचा इतिहास, शेती आणि अर्थकारण ठरवलं आहे. पर्वतांनी वाऱ्यांची दिशा ठरवली, नद्यांनी सुपीक मैदानं बनवून संस्कृती फुलवली आणि समुद्राने व्यापार वाढवला. भूगोल हा केवळ जमिनीचा अभ्यास नसून मानवी अस्तित्वाचा पाया आहे. अगदी सत्य. आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हा दृष्टिकोन ठेवला तर ही सर्व माहिती ओझं न वाटता निसर्गाची एक सुंदर कथा वाटू लागते. ज्या पूर्ववर्ती नद्यांनी हिमालयाला कापलं किंवा ज्या कोरल जीवांनी बेटे उभारली, त्यांचा विचार केल्यावर हे तथ्य कधीच विसरले जाणार नाही. एकदम खरंय. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल मनःपूर्वक आभार. LDC आणि विभागीय परीक्षांसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला आपण ज्या माजुली बेटाचा किंवा लुनी नदीचा विचार केला होता, ते ऐकल्यानंतर आता नकाशा पाहताना तो केवळ रेषांचा वाटणार नाही. त्यातून वाहणाऱ्या नद्यांचा आवाज आणि जमिनीवर घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेची स्पंदने नक्कीच जाणवतील. हो, हे सगळं ऐकल्यानंतर भूगोलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलून जातो.